हॅलो लेडीज. मी सांगितल्याप्रमाणे तुमच्यासाठी हा रेडी रांगोळी कशी बनवायची ह्याचा व्लॉग मी घेऊन आलेली आहे. तर पूर्ण व्हिडिओ जो आहे तो कंटिन्यू संपेपर्यंत बघा, म्हणजे तुम्हालाही समजेल की रांगोळी कशी बनते. तर ही एक छोटंसं मी तुम्हाला दाखवते की कसं बनवायचं आहे. तर सगळ्यात आधी मी वहीवर काय केलं, ही ड्रॉइंग काढून घेतली आणि ड्रॉइंग काढल्याच्यानंतर त्याच्या बघा मार्कर पेननी मी ही सगळं जी ड्रॉइंग आहे ती OHP शीटवर आहे त्या आखून घेतलेली आहे मार्करनी. तुम्ही पण असंच OHP शीटवर असं आखून घ्या. हे सामान वगैरे सगळं काय लागतं याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेलाच होता बघा. तर बघा हे फेविकॉल घेतला आणि आता फेविकॉलचं थोडंसं लक्षात घ्या, कारण आपल्याला फेविकॉलमध्ये पाणी मिक्स करावं लागतं. तर ते किती प्रमाणामध्ये मिक्स करावं ते सांगते. तर जर आपण 60% फेविकॉल घेते तर त्याच्यामध्ये 40% आपल्याला पाणी टाकायचं आहे. म्हणजे बघा आता किती अंदाज तुम्ही ठरवा. म्हणजे 60% फेविकॉल असेल तर 40% पाणी घ्यायचं आहे. आणि हे जसं चापट ब्रश आहे, ह्या चापट ब्रशनी जे आपण OHP शीटवर रांगोळ्या काढल्या आहेत त्याच्यावर असं फिरवून घ्यायचं तो फेविकॉल. आणि असं बोटाने किंवा मग हे असं OHP शीट दुसरी असते त्याच्याने तुम्ही असं त्याला दाबून घ्यायचं. आणि जी शिल्लक रांगोळी जी राहते ती तुम्ही झटकून घ्यायची आहे. बघा ही अशा प्रकारे एकदम छानपैकी चिटकून जाते ती रांगोळी. अशाच प्रकारे तुम्हाला सगळीकडे फेविकॉल स्प्रेड करून तुमचा आवडता कलर तुम्हाला त्या रांगोळीमध्ये भरायचा आहे. तुम्ही कोणताही कलर भरू शकता जो तुम्हाला आवडतो. आणि दुसऱ्या OHP शीटनी त्याच्यावर असं टॅप करायचं आणि जी रांगोळी आहे ती तुम्हाला अशी दाबून घ्यायची आहे खाली, म्हणजे ती रांगोळी जी आहे ती पॅक बसावी. आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे जे आहे 15 मिनटं सोडून द्यायचं आहे. 15 मिनटं सोडून दिल्याच्यानंतर दुसरा हात करायचा आहे. दुसरा हात कधी करायचा तर 15 मिनटं आधी पूर्ण ती रांगोळी वाळू द्या, सुकू द्या. त्यानंतर दुसऱ्यांदा ही रांगोळी करायला घ्या. तर अशा प्रकारे बघा, लगेचच्या लगेच घ्याल तर ते फेविकॉल काय होईल, तो स्प्रेड होईल त्या रांगोळीसोबत. त्यामुळे तिला आधी छान प्रकारे जो पहिला हात आहे तो आपण सुकू देणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण दुसऱ्यांदा ही करायला घेणार आहोत. ओके. सो त्याच्यानंतर बघा मी असं शेडिंग वगैरे त्याच्यामध्ये भरून घेतली कलरची. आणि त्यानंतर बघा हे जे माझ्याकडे ॲक्रेलिक कलर होते, ह्या ॲक्रेलिक कलरनी मी त्याला असं शेडिंग करून घेतली, आउटलाईन करून घेतली. जर तुमच्याकडे नसतील खूप जास्त ॲक्रेलिक कलर, जर 1 किंवा 2 असतील व्हाईट किंवा ब्लॅक, तरी तुम्ही ब्लॅकनी जरी केलं किंवा व्हाईटनी जरी केलं तरी ते मस्त असं रांगोळीत काढल्यासारखं छान दिसतं. हवं तर तुम्ही ब्लॅकनी किंवा व्हाईटनी देखील करा, छान दिसतं. आता हे जे पानं आहेत ह्या पानांना ना मी ब्लॅक कलर देऊन घेते, म्हणजे कसं ते असं छान अजून सुंदर दिसेल. जे कोणी असं डायरेक्ट हे व्हिडिओ बघते त्यांना हा व्हिडिओ कळत नसेल, कारण मी काय काय सामान लागतं ह्या रांगोळ्याच्या डिझाईन्सचा व्हिडिओ आणि ह्याला सामान लागणारा जो व्हिडिओ आहे तो मी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेला आहे. तुम्ही नक्की जा आणि चेक करा. त्याच्यामध्ये सगळं जे काही साहित्य लागतं ह्या रांगोळ्या बनवण्यासाठी त्याचा व्हिडिओ मी ह्या चॅनलवर अपलोड केला आहे. तुम्ही एकदा जा बघा. आणि जे साहित्य लागतं, जर तुमची इच्छा असेल तुम्हाला ह्या रांगोळ्या बनवायच्या असतील तर तुम्ही जा आणि जे जे मी सामान सांगितलेलं आहे ते सामान घ्या. अगदी कमी पैशामध्ये तुम्हाला हे सामान लागणार आहे. काही खूप जास्त 1000-1200 रुपये, अगदी 100 रुपयामध्ये तुमचं सगळं सामान येऊन जाईल. फक्त काय लागतं, कसं लागतं, कुठून आणायचं हे सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि अर्ध्याच्या वर तर सामान मी जसं सांगितल्याप्रमाणे तुम्हाला घरातच मिळून जाईल. कुठेही कोणत्या दुकानावर वगैरे बाहेर जायचं काम नाही. तुमच्या मुलांजवळच बरंचसं सामान मिळतं. हे ब्रश वगैरे तिथंच मिळतात. जर मुलं तुमचे ॲक्रेलिक पेंट वगैरे करत असतील तर ते कलरसुद्धा तुम्हाला घरीच मिळून जातील. ब्रशसुद्धा घरीच मिळतात. आणि रांगोळ्या तर सगळ्यांच्याच घरी असतात. रांगोळ्या असं कुणीच नाही, सगळेच जण रांगोळी काढतातच. म्हणजे मग रांगोळी कलरसुद्धा तुम्हाला OHP शीट जी आहे ती तुम्हाला मार्केटमधून आणावी लागेल. अदरवाईज दुसरं तर तुम्हाला काहीही आणायची गरज नाही. सगळं तुम्हाला घरीच. आणि असे कलाकुसर म्हणून किंवा आवड म्हणून तुम्ही हे जपू शकता. आता गणपती गौरी देखील येत आहेत, त्यांच्यापुढे ह्या रांगोळ्या ठेवायला खूप सुंदर दिसतात. घाई गडबडीच्या वेळेमध्ये तुम्हाला ह्या रांगोळ्या सोप्या होऊन जातात. कारण आता गौरी गणपतीचे भरपूर कामं असतात बायकांना, की खूप सारं घर धुवा किंवा भांडी वगैरे कपडे आपण सगळं स्वच्छ करून ठेवतो गौरी येत आहे म्हणून. मग त्या काळामध्ये ते कामं संपत नाहीत आपले. मग रांगोळ्या वगैरे काढायला वेळ मिळत नाही. तर मग आता तुमच्याकडे थोडासा वेळ आहे तर त्या वेळेमध्ये तुम्ही अशा रांगोळ्या बनवून ठेवू शकता. म्हणजे तुमच्या वेळेची बचतही होईल आणि तुमचं जे डेकोरेशन आहे ते A1 दिसेल. तर बघा ही अशा प्रकारे तुमची ही डिझाईन सुंदर अशी तयार झालेली आहे.
अशा काय करायच्या 4-5 एकसारख्या डिझाईन्स बनवून ठेवायच्या आणि मग तुम्ही हव्या तशा तुम्ही त्या ऑर्गनाईज करून तिथं देवापुढे किंवा जिथं तुमचं डेकोरेशन आहे तिथं तुम्ही अशा ठेवू शकता. तर बघा किती सुंदर दिसतं एकदम. आता याला थोडा वेळ आपल्याला वाळू द्यायचा आहे, म्हणजे 1-1.5 तासानंतर आपली ही रांगोळी तयार होईल. आणि त्याच्यानंतर ही आपल्याला कैचीनी ही जी OHP शीट आहे त्या रांगोळीच्या आकारानुसार कट करून घ्यायची आहे, वेगळी करून घ्यायची आहे. मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं बघा मी कट केलेलं, म्हणजे ते कट केल्याच्यानंतर कसं दिसतं तर हे अशा प्रकारे. आणि अजून एक गोष्ट महत्त्वाची ती म्हणजे ज्यांना अजिबात रांगोळ्या येत नाहीत तर त्यांच्यासाठी एक छोटीशी टिप सांगते. त्यांनासुद्धा ह्या रांगोळ्या काढता येईल, जसं की मी शॉर्ट्समध्ये सांगितलं होतं. तर बघा अशी जी तुमच्या कम्प्युटर वगैरे तर मुलं वगैरे तर जात असतात, त्यांना काय सांगायचं, अशा डिझाईन्सच्या काय करायच्या प्रिंट काढून आणायच्या. खूप सोपं आहे. तुम्हाला स्वतःला जर ड्रॉइंग येत नाही तर त्याच्यावर हे साधा ऑप्शन आहे. अशी प्रिंट काढून आणायला लावायची, अशी OHP शीटवर ठेवायची आणि पेननी त्याला जसं मी पहिले मार्करनी केलं होतं, मार्करनी करून घ्यायचं आणि त्याच्यावर सिम्पलचं असं फिरवून घ्यायचं. झाली तयार रांगोळी तुमचीही. मग असं काहीच नाही, काहीही अवघड नाही आहे. तुम्हीसुद्धा करू शकता. व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद.